नमस्कार मित्रांनो, सध्या देशभरात जेनजी रस्त्यावर उतरले आहेत. नीट प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा आक्रोश आपण पाहतोय. पण आता या आंदोलनाचे लोण फक्त विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता देशाची आय टी नगरी असणाऱ्या पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होय, आता लॅपटॉपवर काम करणारे आय-टी-एन्स म्हणजेच पुण्याचे आय टी कर्मचारी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. मागील अनेक वर्षापासून देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत आय टी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्याच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये एकट्या हिंजवडी आय टी पार्कचा वाटा तब्बल 60% अधिक आहे. आपण लाखो रुपयांचा टॅक्स भरतो, पण त्या बदल्यात आपल्याला मिळतं काय? तर ट्रॅफिक जाम, खड्डेमय रस्ते आणि अंधार. याच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आय टी कर्मचाऱ्यांमध्ये आता प्रचंड रोष निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी पावसात पाणी तुंबल्यामुळे पुण्याचे आय टी पार्क अक्षरशः वॉटर पार्क बनले होते. यंदा मात्र वेगळंच संकट ओढावलं. जोरदार पावसामुळे हिंजवडी, रावेत, किवडे, पुनावळे आणि वाकड या भागात पाणी साचले आणि वीज यंत्रणा पाण्याखाली गेली. परिणामी सलग 72 तासाहून अधिक काळ या भागात वीजच नव्हती. घरात अंधार आणि रस्त्यावर पाणी. अशा परिस्थितीत काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आय टी समोर उभा राहिला. आता फोरम फॉर आय टी एम्प्लॉईज या संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, मग चांगल्या सुविधा हा आमचा अधिकार आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. नुसती आश्वासने नकोत, तर ठोस कृती हवी. यासाठी आज हिंजवडी फेज 1 मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मोठी बैठक पार पडत आहे आणि उद्यापासून प्रत्यक्ष आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे. या आय टी एनच्या मागण्या अगदी साध्या आणि मूलभूत आहेत. त्यापैकी पहिली मागणी अशी आहे की खड्डेमुक्त चांगले रस्ते हवेत. दुसरी मागणी चालण्यासाठी सुरक्षित पदपथ हवेत. आणि तिसरी पिण्यासाठी आणि वापरासाठी भरवशाची पाणीपुरवठा व्यवस्था हवी आहे. आणि चौथी सर्वात महत्त्वाची म्हणजे अखंडित वीज पुरवठा हवा. मित्रांनो, आय टी कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा तुम्हाला कसा वाटतो? देशाच्या अर्थव्यवस्थेत एवढं मोठं योगदान देऊनही पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत या मूलभूत सुविधा मिळू नयेत, यावर तुमचं मत काय आहे? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही स्वतः आय टी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कलिग्स आणि ग्रुप्सवर नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.